अ 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 झालं मालक? विष्णू, हल्ली पाखरं कमी झाली आहेत का रे? हो असं वाटतं. मालक एक विचारायचं होतं. विचार. काल तुम्ही म्हणाला होता सोपान आजोबा आणि प्रथमेशला समोर आणण्याचं कारण तुला नंतर सांगतो. रात्रीपासून माझ्या डोक्यात हा प्रश्न घोळतोय. मला वाटलंच होतं, हा प्रश्न मनात वारूळ निर्माण करणार आहे. खूप खोल कारण आहे. तुम्ही काल पाहिलं ना मालक, ते दोघे एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात किती राग होता एकमेकांविषयी. बरोबर आहे तुझं विष्णू. आणि हे वैर क्षणभंगूर नसून जन्मोजन्मीचा आहे असा माझा अंदाज आहे. म्हणजे तुला आठवतंय विष्णू, एकदा प्रथमेश सोपान काकांवर चालून गेला होता. काय वैर असावं एका 7 वर्षाच्या मुलामध्ये आणि एका मरणोन्मुख माणसामध्ये. विचार कर विष्णू. प्रथमेश नेहमी शुभ्राकडे पाहून पार्वती अशी हाक मारतो. प्रथमेशनी काढलेली चित्र, त्याचे संदर्भ वर्तमानातले नसून वाड्याचे, भूतकाळातले असतात. म्हणजे प्रथमेशचा संबंध गतजन्माशी, पार्वती वहिनीच्या जन्माशी आहे असावा. असं काय कारण असू शकतं विष्णू, की सोपान काकांना पाहून प्रथमेशचा राग अनावर होतो आणि प्रथमेशला पाहून सोपान काकांचा. ही गोष्ट अनाकलनीय आहे. पण मग मालक आपल्याला ते कारण कसं कळेल? म्हणूनच त्या दोघांना मी समोरासमोर आणलं होतं. कारण त्या दोघांमध्ये तेव्हा जे काही झालं असेल त्याचे फक्त ते दोघेच साक्षीदार आहेत. एक सोपान काका आणि दुसरा कदाचित पुनर्जन्म असणारा प्रथमेश. बोल स्वप्नील. काय मॅडम, कशा आहात? हे विचारायला फोन केलाय आपण? अगं नाही ग, सहजच केलं. पण बरं झालं केलास. मला तुला काहीतरी विचारायचं होतं. बोल ना. स्वप्नील, मला सांग, तुला काली कर्मावलीच्या मूर्तीबद्दल कितपत माहिती आहे? व्हॉट इज काली कर्मावाली? अरे असं काय करतोस? क्षिप्राने तुला कधी काही सांगितलं नाही? नाही म्हणजे सांगितलं असेल, पण मला आठवत नाहीये काही. नीट आठवून बघ ना, कदाचित काही बोलली असेल. म्हणजे अशी एक मूर्ती आहे आणि तिचं स्केच क्षिप्राकडे होतं, जे विक्रांतला क्षिप्राच्या घरी मिळालं होतं. पण म्हणजे एवढं काही विशेष आहे का त्या स्केचमध्ये? आहे, कारण हे चित्र तितकंच महत्वाचं आहे. खरं तर क्षिप्राने मला सुद्धा या मूर्तीबद्दल बरंच काही सांगितलं होतं, पण मला आता धड आठवत नाहीये. ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल असा मी तुला आशीर्वाद देऊ शकतो. स्टॉप जोकिंग या स्वप्नील, आय एम सिरियस. अगं मी मस्करी नाही करत आहे, आय एम सिरियस. क्षिप्राचे वडील इजिप्तला होते 2 वर्ष आणि ते आता येत आहेत परत क्षिप्राच्या काही राहिलेल्या वस्तू न्यायला. काय? कधी येत आहेत? ते येण्यापूर्वी 2 दिवस सांगणार आहेत. स्वप्नील, माझी खरं तर त्यांच्याशी ओळख नाहीये, पण मला त्यांना भेटायला आवडेल. कारण माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला फक्त त्यांच्याकडे मिळतील. स्वप्नील, ते इथे आल्यानंतर मला कळवशील ना? म्हणजे आमच्या दोघांची भेट घालून देशील ना? नक्की. थँक्यू व्हेरी मच स्वप्नील. बाय.
बाय, टेक केअर. काय संबंध प्रथमेशचा आणि माझ्या त्या स्वप्नांचा काय संबंध? गेले काही दिवस सतत हाच विचार करते मी. संबंध असणारच, त्याशिवाय एकाएकी स्वप्न पडणार नाही तुला. सर्वात पहिला प्रश्न, इंदुमती या हाकेचा आणि प्रथमेशचा काय संबंध? संबंध नाही असं गृहीत धरण्यापेक्षा संबंध आहे असं का गृहीत धरत नाहीयेस तू? तोच संबंध जो भूतकाळाचा आणि वर्तमान काळाचा असू शकतो, किंवा नियतीने दिलेला हा एक क्लू आहे असं का नाही मानत? कसला क्लू? तुला स्वप्नात हाक मारणारी व्यक्ती एक बाई होती. ती कोण होती हे आपण नंतर शोधूया, पण ती तुला नावानिशी ओळखत होती, इंदुमती. स्वप्न जर का इथेच थांबलं असतं ना तर ठीक होतं, पण स्वप्नात प्रथमेश दिसलाय हे धोक्याचं आहे. कसला धोका? त्या मुलाला धड ऐकता येत नाही, बोलता येत नाही. म्हणून गाफील राहू नकोस. मी जे तुला मगाशी सांगितलं त्या स्वप्नाचा संबंध भूतकाळाशी आणि वर्तमान काळाशी असू शकतो. वर्तमान काळ जेव्हा भूतकाळात जातो ना तेव्हा क्रियापद बदलतात पण संदर्भ तेच राहतात. आणि प्रथमेशच्या बाबतीत असंच असू शकतं. म्हणजे संदर्भ तेच आहेत, माणूस बदललाय. मला नाही तसं वाटत. स्वतःच्या समाधानासाठी मला नाही वाटत असं म्हणून चालणार नाही सुलेखा. थोडासा विचार कर. प्रथमेशला खरंच इंदुमती कोण आहे हे माहिती असेल तर? तो बोलू शकत नाही. व्यक्त करण्याचं माध्यम एकच नसतं सुलेखा, आणि माझ्या मते त्याचं माध्यम हे जास्त गोष्टी स्पष्ट करणार आहे. हा माझा एक अंदाज आहे. तो खरा ठरतोय की खोटा ठरतोय हे ठरवण्यासाठी आधी प्रथमेश काय करतोय हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण ते कळल्याशिवाय आपण कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही सुलेखा. सध्या तरी प्रथमेशपर्यंत पोहोचायचा काही मार्ग नाहीये माझ्याकडे, पण शोधायलाच हवा. शोधावाच लागेल. लवकर कामाला लाग. असो, मला मनीषा संबंधी माहिती हवी होती. शक्यतो वस्तू स्वरूपात मिळाली तर फार बरं होईल.
प्रश्न विचारू? विचारा ना. म्हणजे ही सगळी माहिती मी तुम्हाला आधी दिली होती सुलेखा संबंधी चौकशी केली तेव्हा, आणि आता मनीषाविषयी योगाचा फार विचित्र खेळ खेळली आहे नियती. एकाच व्यक्तीचे 2 जन्म. म्हणजे सांगतो, सगळं सवडीने सांगतो. विष्णू, ए विष्णू, माझी वही आत राहिली आहे. तुम्ही जे सांगाल त्याची मला नोंद करून घ्यायला हवी ना. विष्णू, तुम्ही बसा, मी तेवढी वही घेऊन येतो. श्रीराम श्रीराम. विष्णू कुठे गेला हा? कोण आहेस सुबाळा? नाव काय तुझं? आयुष्याच्या या खेळाचे नाव असे प्रारब्ध. अवाक होती कोणी तैसे, कोणी होती निशब्द. हॅलो. यश. हां. नाही नाही, मी जरा आता कामात आहे. तुम्ही थोड्या वेळाने फोन कराल का प्लीज? ओके, या, थँक्यू. कामात आहेस का? अरे भाई, तू केव्हा आलास? आत्ताच बाबांनी बोलावलं होतं ना. हां, अरे त्यांना काहीतरी बोलायचं आहे आपल्याशी. बरं, तर मी आहे बाहेर. भाई, भाई, त्या केसचं काय झालं रे पुढे? कुठली केस? तीच तुझ्या पुण्याच्या मित्राची. अच्छा अच्छा, त्या मुलीचं प्रकरण चालू आहे. शोध सुरू आहे. प्रकरण पोलिसात गेलं का? नाही अजून, पण जायची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडे कॉन्टॅक्टमध्ये नसतो मी त्याच्या, पण सुरुवातीला मदत केली त्याला. मग म्हटलं की तुझं तूच बघ. बाबा नेहमी म्हणतात ना, या अशा प्रकरणापासून जरा लांबच राहिलेलं बरं, म्हणून.
काय झालं रे? कुठे काय नाही. फारच मनाला लावून घेतलंयस रे तू. मी पण नाही विचार करत त्याचा इतका. अरे छे मी कुठे मनाला लावून घेतलंय. सहज मला आठवलं म्हणून मी विचारलं. हो. आधी आपण अभिमानच्या मागावर होतो तेव्हा कुठं राहत होतास रे तू? का? आय मीन असं अचानक का विचारतोयस तू? अरे कसं आहे की अभिमानच्या मृत्यूनंतर पोलीस कसोसीने शोध घेत आहेत आणि आपण अभिमानच्या मागावर असताना म्हणजे त्या संदर्भात सरंजामीने काहीतरी उलटसुलट पोलिसांना सांगितलं तर काही प्रॉब्लेम नको ना. आपण एकमेकांची क्लिअर असलेलं बरं. तू काहीतरी वेगळं सांगणार, माझं म्हणणं काहीतरी वेगळं असणार. गैरसमज नको ना उगाच. त्यापेक्षा तू सांग, त्याप्रमाणे ठरवू आपण. हे इथे सासवडला होतो मी. अच्छा. म्हणजे अर्थात आपल्याला कोणी विचारेल असं नाही, पण आपण तयार असलेलं बरं ना. हां बरोबर. भाई, दादा, बाबा बोलवत आहेत, लवकर या. हां आलो. चल मी आहे बाहेर. हां मी आलोच. मायले सगळे फोन फोडून टाकायला पाहिजेत. साहेब बोलवलं? नाही. काय झालं साहेब? काय नाही. साहेब भोसले साहेबांचा काही पत्ता लागला? मुद्दामून विचारताय? हा, कळत नाही का मला? हा, का मोजता येत नाही? किजावताय? हे बघा, तुम्हाला त्याला शोधता येत नसेल ना तर सोडून द्या, गरज नाही मला. इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. मिळाला? कुठं? असल तसा त्याला उचला. आज साल्याचा सगळा माझच उतरवतो. पोलिसांना लय सामान्य समजतात ते लोक. काय झालं साहेब? आणि त्या विक्रांत भोसलेचं काय झालं? मिळाला नाही म्हणजे राणे आज किती. मी बोलतो तुझ्याशी, थांब. हॅलो, विक्रांत बोलतोय. 5 दिवसात मले शोधू शकला नाहीत तर 6व्या दिवशी अविक्रांत भोसले स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होईल असं म्हणाले होते ना राव तुम्ही? हा, वाक्य आठवतंय मले? का शेपूट घातली तुम्ही? तुम्ही विश्वास ठेवलात की काय वजलवार? अरे 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 दया येते मला तुमच्या बुद्धीवर. कोणी भरती करून घेतलं हो तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये? आणि तुम्ही जर माझी वाक्य विसरला नसाल तर ती व्यवस्थित लक्षात ठेवा वजलवार, कारण पुन्हा ती तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत. एक जबाबदार इन्स्पेक्टर, जबाबदार पोलीसवाला हातात आलेल्या आरोप्याला, त्याला हव्या असलेल्या माणसाला कधीच जाऊ देत नाही. एक म्हण ऐकली होती, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मी युक्ती वापरली बस.